ओम नमः शिवाय. श्रोतहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 15. मागील भागामध्ये आपण शिवमहापुराणातील रुद्रसंहितेतील द्वितीय खंडातील अध्याय 31 ते अध्याय 37 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये आपण अध्याय 38 ते अध्याय 42 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण करूयात. चला तर मग सुरुवात करूयात. श्री शिवमहापुराण भाग 15. सूतजी सर्व ऋषीवर्यांना ही शिवमहापुराणाची पवित्र आणि परम फलदायी कथा सांगत आहेत. सूतजी पुढे म्हणाले, हे महर्षी, ब्रह्माजींनी सांगितलेली कथा ऐकून नारदजींना आश्चर्य वाटले आणि त्यांनी ब्रह्माजींना प्रश्न विचारला की भगवान विष्णू शिवजींना सोडून इतर देवतांसह दक्षाच्या यज्ञाला का गेले? त्यांना शिवांच्या अद्भुत पराक्रमाबद्दल माहीत नव्हते का? आणि श्रीहरीने रुद्रगणांशी का युद्ध केले? माझ्या मनामध्ये निर्माण होणारी या प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच देऊ शकता, तेव्हा या माझ्या शंकाचे निरसन करा. नारदांच्या या प्रश्नाला उत्तर देताना ब्रह्माजी म्हणाले, हे नारद, पूर्वी राजा क्षुभाला मदत करणाऱ्या श्रीहरींना दधीची मुनींनी शाप दिला होता. त्यामुळे ते मोहित होऊन दक्षाच्या यज्ञाला गेले. प्राचीन काळी दधीची मुनी हे तेजस्वी राजा क्षुभाचे मित्र होते, परंतु त्यानंतर त्यांच्यामध्ये बरेच वादविवाद झाले. वादाचे कारण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ असल्याचे ऋषी दधीची यांचे विधान होते. परंतु संपत्तीच्या अभिमानामध्ये डुंबलेला राजा क्षुभ या मताला पूर्णपणे असहमत होता. क्षुभ राजा सर्व वर्गांमध्ये श्रेष्ठ क्षत्रियांना मानत होता. राजा हा सर्वश्रेष्ठ आणि सर्वज्ञ मानला जातो असे तो शुभ म्हणत असे. म्हणूनच ब्राह्मणापेक्षा राजा श्रेष्ठ होय. राजा क्षुभाचे म्हणणे ऐकून दधीची संतापले आणि तो स्वतःचा अपमान मानून त्याने क्षुभाच्या मस्तकावर प्रहार केला. दधीचींच्या या वागणुकीमुळे क्षुभाला अधिकच राग आला आणि त्याने दधीचींवर आपल्या गदेने हल्ला केला. गदेने जखमी झालेल्या दधीची मुनींना पृथ्वीवर पडताना योगी शुक्राचार्यांची आठवण झाली. शुक्राचार्यांनी तात्काळ येऊन दधीची मुनींचा देह पुनर्स्थापित केला. शुक्राचार्य दधीचीला म्हणाले की मी तुला महामृत्युंजय मंत्र देतो. या मंत्राचा जप केल्याने मृत्यूचे भय राहत नाही. त्याची यथायोग्य पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. ते सर्व कार्य पूर्ण करतात आणि सर्व बंधनातून मुक्त करून मोक्ष प्रदान करतात. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, अशा प्रकारे दधीची मुनींना उपदेश करून शुक्राचार्य आपल्या निवासस्थानी गेले. त्यांच्या बोलण्याचा दधीची मुनींवर खूप प्रभाव पडला आणि त्यांनी भगवान शंकरांचे स्मरण केले. त्यांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करण्यासाठी ते दूर अरण्यात गेले. अरण्यामध्ये भगवान शिवांचे त्यांनी प्रेमाने चिंतन केले आणि त्यांनी तपश्चर्याला सुरुवात केली. ते बराच वेळ महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहिले. या निस्वार्थ भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव त्यांच्या समोर प्रकट झाले आणि दधीचींनी भगवान शिवांना हात जोडून नमस्कार केला. त्यांनी महादेवांची खूप प्रार्थना केली, स्तुती केली. शिव म्हणाले, हे दधीची, तुझ्या उत्कृष्ट पूजेने मला खूप आनंद झाला आहे. तू वर माग. तुला काय हवे आहे त्या वस्तू तू माग, मी त्या अवश्य पुरवीन. हे ऐकून दधीचींनी दोन्ही हात जोडून प्रणाम केला आणि ते म्हणाले, हे देवादिदेव, हे करुणा निधान महादेव, जर तुम्ही माझ्यावरती प्रसन्न असाल तर मला 3 वरदान द्या. पहिला म्हणजे माझी हाडे वज्रासमान कठीण व्हावीत. दुसरा, मला कोणीही कधीही हरवू शकणार नाही, म्हणजे मी अजय राहील. आणि तिसरा म्हणजे सर्वजण माझ्या आज्ञेमध्ये राहिले पाहिजे, मी कधीही कोणापुढे नम्र होऊ नये. शिवजींनी तथास्तु म्हणत दधीचींना ही 3ही वरदान दिले. 3ही इच्छित वरदान मिळाल्याने दधीची मुनींना खूप आनंद झाला आणि आनंदी होऊन ते क्षुभराजाच्या ठिकाणी गेले. तेथे पोहोचल्यावर दधीची ऋषींनी क्षुभाच्या मस्तकी लाथ मारली. क्षुभ हा विष्णूंचा परमभक्त होता. राजा झाल्याने तो अहंकारी होता. क्रोधित होऊन त्याने ताबडतोब दधीचींवर प्रहार केला. परंतु क्षुभाच्या हल्ल्यामुळे दधीची मुनींना काहीही झाले नाही. हे सर्व महादेवांच्या आशीर्वादामुळे झाले. हे पाहून क्षुभाला आश्चर्य वाटले. मग तो वनामध्ये जाऊन त्याने इंद्राचा भाऊ मुकुंद याची पूजा केली. तेव्हा विष्णूजी प्रसन्न झाले आणि त्यांनी क्षुभाला दिव्य दृष्टी दिली. शुभाने विष्णूंना नमस्कार केला.
त्यानंतर क्षुभ म्हणाला, भगवान, दधीची ऋषी हे आधी माझे मित्र होते, पण त्यानंतर आमच्यामध्ये वादविवाद झाला. दधीचींनी महामृत्युंजय मंत्रांनी तपश्चर्या करून परमपूज्य भगवान शिवांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांना सदैव जगण्याचे वरदान मिळाले. मग त्यांनी माझ्या राजदरबारामध्ये येऊन माझ्या सर्व दरबारी लोकांसमोर माझा अपमान केला. त्यांनी सर्वांसमोर पायाने माझ्या मस्तकी प्रहार केला. तसेच मी कोणाला घाबरत नाही असंही ती म्हणाले. प्रभू, दधीची मुनी आता अभिमानी झाले आहेत. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, दधीची मुनींना महादेवांनी अविनाश होण्याचे वरदान दिले हे जेव्हा श्रीहरींना कळाले तेव्हा ते म्हणू लागले की क्षुभ, महादेवांच्या भक्तांना कधीही भीती नसते. याबद्दल काही केले तर दधीचींना वाईट वाटेल आणि ते मला शापही देतील. त्याच दधीचींच्या शापामुळे दक्ष यज्ञामध्ये भगवान शिवांकडून माझा पराभव होईल. त्यामुळे या संदर्भामध्ये मला काहीही करता येणार नाही. भगवान विष्णूंचे हे शब्द ऐकून राजा शांत झाला. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, आपला प्रिय भक्त राजा क्षुभ याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एके दिवशी श्रीहरी विष्णूंनी ब्राह्मणाचे रूप घेऊन दधीच्या मुनींच्या आश्रमामध्ये ते पोहोचले. भगवान शिवाच्या उपासनेमध्ये तल्लीन झालेल्या ब्रह्म ऋषी दधीचींना विष्णूजी म्हणाले, हे भगवान, मी तुमच्याकडे वरदान मागतो. श्री विष्णूंना ओळखून दधीची म्हणाले, तू कोण आहेस आणि तुला काय हवे आहे हे मला सर्व काही समजले आहे. मग मी तुला काय सांगू? श्रीहरी विष्णू, त्याचे भले करण्यासाठी तुम्ही ब्राह्मणाच्या वेशामध्ये आला आहात. तुम्ही तुमचा ब्राह्मण वेश सोडून द्यावा. लाज वाटून भगवान विष्णू आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये परत आले आणि महामुनी दधीचींना प्रणाम करून म्हणाले, महामुनी, तुमचे विधान पूर्णपणे खरे आहे. मला हे देखील माहीत आहे की शिवभक्तांनी कधीही गर्व करू नये. कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नाही. परंतु तुम्ही माझ्या विनंतीवरून राजा क्षुभाला सांगा की तुम्हाला त्याची भीती वाटते. श्री विष्णूंचे हे शब्द ऐकून दधीची मुनींना हसू आले आणि ते हसत म्हणाले की भगवान शिवांच्या कृपेने मला कसलेही भय नाही आणि मला कोणी भीतीही घालू शकत नाही. तेव्हा मी खोटे बोलून का पाप करू? दधीची मुनींचे हे शब्द ऐकून विष्णूंना खूप राग आला आणि त्यांनी दधीची ऋषींना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. सर्व देवांनी श्री विष्णूजींना साथ दिली. दधीची मुनींना भीती घालण्यासाठी श्री विष्णूंनी अनेक गण निर्माण केले, परंतु दधीचींनी आपल्या सामर्थ्याने त्यांचा नाश केला. तेव्हा भगवान विष्णूंनी आपली मूर्ती तिथे प्रकट केली. देवांनी विष्णूजींना साथ दिली. हे पाहून दधीची मुनी म्हणाले, हे श्रीहरी, आता तुमची माया सोडा. तुमचा राग आणि अहंकार सोडून द्या. माझ्यामध्ये ब्रह्मा रुद्रासह सर्व जग तुम्हाला दिसेल. मी तुम्हाला दिव्य दृष्टी देतो. तेव्हा दधीची मुनींनी श्री विष्णूजींना आपल्या शरीरामध्ये संपूर्ण विश्वाचे दर्शन घडवले. तेव्हा विष्णूजींचा राग खूप वाढला. त्यांनी सुदर्शन उचलून महर्षींना मारण्यासाठी पुढे सरसावले, परंतु खूप प्रयत्न करूनही सुदर्शन जागचे हल्ले नाही. हे पाहून दधीची हसत हसत म्हणाले, हे श्रीहरी, भगवान शिवांनी दिलेल्या या सुदर्शन चक्राने तुम्हाला त्यांच्याच प्रिय भक्ताला मारायचे आहे. मग हे चक्र का चालेल? भगवान शिवांनी दिलेल्या शस्त्राने तुम्ही कोणत्याही प्रकारे त्यांच्या भक्तांचा नाश करू शकत नाहीत. परंतु तरीही तुम्हाला जर माझा वध करायचा असेल तर ब्रह्मास्त्र वगैरे वापरा. परंतु दधीचींना सामान्य मनुष्य समजून विष्णूंनी त्यांच्यावरती अनेक शस्त्र चालवली. मग दधीची मुनींनी कुशाला जमिनीवरून मुठीमध्ये घेतले आणि काही मंत्रांचा उच्चार करून देवाच्या दिशेने ते टाकले आणि त्या कुशाचे कालाग्नीमध्ये रूपांतरण झाले, ज्यामध्ये देवांनी सोडलेली सर्व शस्त्रे जळून राख झाली. हे पाहून तेथे उपस्थित असलेले सर्व देव पळून गेले, पण श्रीहरी दधीचींची लढतच राहिले. त्यांच्यामध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. त्यानंतर मी म्हणजे ब्रह्मदेव राजा क्षुभासह त्या ठिकाणी आलो आणि जिथे त्यांच्यामध्ये युद्ध झाले होते मी भगवान विष्णूंना सांगितले की तुमचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत, कारण तुम्ही भगवान शिवांच्या परम भक्त दधीचींना पराभूत करू शकत नाही. हे ऐकून विष्णूजी शांत झाले. त्यांनी दधीची मुनींना नमस्कार केला. तेव्हा राजा क्षुभानेही हात जोडून मुनी दधीचींना प्रणाम केला आणि त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. त्यांची क्षमा मागितली आणि म्हणाले की हे भगवान, माझ्यावरती कृपादृष्टी ठेवा. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद,
अशा प्रकारे राजा क्षुबाने केलेल्या स्तुतीने दधीचींना खूप समाधान झाले आणि त्यांनी राजा क्षुबाला क्षमा केली. पण भगवान विष्णूंसह इतर देवतांवरचा त्यांचा राग कमी झाला नाही. तेव्हा क्रोधित ऋषी दधीची यांनी इंद्र आणि भगवान विष्णूंसह सर्व देवांना भगवान रुद्राच्या क्रोधाच्या आगीत नष्ट होण्याचा शाप दिला. यानंतर राजा क्षुबाने पुन्हा दधीचींना नमस्कार करून त्यांची पूजा केली आणि मग ते आपल्या राज्याकडे निघून गेले. राजा क्षुब तिथून निघून गेल्यावर इंद्रासह सर्व देव आपापल्या निवासस्थानाकडे निघाले. त्यानंतर श्रीहरी विष्णू वैकुंठ धामाला गेले. त्यानंतर ते पवित्र स्थान ठाणेश्वर नावाने तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. या तीर्थक्षेत्राला भेट दिल्यास भगवान शंकरांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळतात. हे नारद, अशा प्रकारे मी तुला संपूर्ण अमृतमयी कथेचे वर्णन सांगितले. क्षुबा आणि दधीची यांच्यातील वादाशी संबंधित ही घटना जो व्यक्ती प्रतिदिन श्रवण करतो तो अमरत्व प्राप्त करतो आणि मृत्यूनंतर थेट स्वर्गामध्ये जातो. याचे पठण केल्याने युद्धातील मृत्यूचे भय नाहीच होते आणि विजय हा निश्चितपणे प्राप्त होतो. पुढे नारदजी म्हणाले, हे परमपिता, हे जगनिर्मात्या, तुम्हाला शिवतत्वाचे ज्ञान आहे. ही अमृतमय कथा ऐकून तुम्ही माझ्यावर खूप मोठी कृपा केली. मी तुमचा खूप आभारी आहे. पण प्रभू, आता मला सांगा की जेव्हा वीरभद्राने दक्षचा यज्ञ नष्ट केला आणि त्याला मारून कैलास पर्वतावर गेला तेव्हा पुढे काय झाले? ब्रह्माजी पुढे म्हणू लागले, हे नारद, भगवान शिवांनी पाठवलेल्या त्यांच्या त्या प्रचंड सैन्याने यज्ञामध्ये उपस्थित सर्व देव आणि ऋषींचा पराभव केला आणि त्यांना पराभूत करून पळून जाण्यासाठी भाग पाडले. तेव्हा ते सर्व तिथून पळून माझ्याकडे आले आणि माझ्यासमोर नतमस्तक होऊन माझी स्तुती केली. तेथील संपूर्ण घटना मला सांगितली आणि मग माझा पुत्र दक्ष याच्याबद्दल मला खूप काळजी वाटू लागली. माझ्या पुत्राच्या दुःखाने माझे मन दुःखू लागले. त्यानंतर मला श्रीहरीचे स्मरण झाले आणि मी इतर देव आणि ऋषीमुनींसह वैकुंठ लोकामध्ये गेलो. तिथे त्यांना नमस्कार केला आणि आम्ही सर्वांनी भक्तिभावाने त्यांची स्तुती केली. तेव्हा मी श्रीहरींना नम्रपणे प्रार्थना केली, भगवान, आपण सर्वांचे दुःख कमी होईल असे काहीतरी करा. देवेश्वर, कृपया काहीतरी करा म्हणजे यज्ञ पूर्ण होईल आणि त्याचा यजमान दक्ष पुन्हा पुनर्जीवित होईल. इतर सर्व देव आणि ऋषी देखील पूर्वीप्रमाणे सुखी होतील. अशा या माझ्या विनंतीवरून लक्ष्मीपती विष्णूजी म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही गुन्हा कोणासाठीही शुभ असू शकत नाही. हे सृष्टी निर्मात्या, सर्व देव भगवान शिवांचे दोषी आहेत, कारण त्यांनी यज्ञामध्ये भगवान शिवांना आमंत्रित केले नाही, त्यांचा अनादर केला आणि याच अपमानामुळे त्यांच्या प्रिय पत्नी सती हिनेही आपल्या देहाचा त्याग केला. त्यामुळे तुम्ही सर्वांनी ताबडतोब त्यांच्याकडे जाऊन त्यांची क्षमा मागावी. भगवान शंकरांचे चरण धरून तुम्ही त्यांची स्तुती करा, कारण त्यांचा क्रोध संपूर्ण जगाचा नाश करू शकतो. दक्षाने शिबिगाळ करून त्यांचे हृदय विदीर्ण केले, म्हणून तुम्ही त्याच्या या गुन्ह्याबद्दल त्यांची माफी मागा. त्यांना शांत करण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे. असे बोलून भगवान श्रीहरी आणि मी त्याचबरोबर इतर सर्व देव आणि ऋषी कैलास पर्वताकडे निघालो. अलकापुरीच्या पलीकडे आम्ही मोठ्या वटवृक्षाच्या जवळ पोहोचलो, जिथे देवी योगींनी पूजलेले भगवान शिव बसले होते. मग त्यांच्याजवळ जाऊन विष्णूसह सर्व देवतांनी अनेक वेळा नतमस्तक होऊन त्यांची स्तुती केली. त्यावेळी शिवजींनी आपल्या संपूर्ण शरीरावर भस्म धारण केले होते आणि ते कुशासनावर बसून होते. उपस्थित गणांना ते ज्ञान उपदेश करत होते. त्यांनी आपला डावा पाय उजव्या मांडीवर ठेवला होता आणि डावा हात डाव्या पायावरती ठेवला होता. त्यांच्या उजव्या हातामध्ये रुद्राक्षाची जपमाळ होती. भगवान शंकरांचे प्रत्यक्ष रूप पाहून विष्णूजी आणि सर्व देवांनी हात जोडून मस्तक चरणी टेकून दयासागर परमेश्वर शिवाची क्षमा मागितली आणि ते म्हणाले, हे भगवान, तुमच्या कृपेशिवाय आमचा विनाश होतो आणि आम्ही भ्रष्ट होतो. म्हणून हे प्रभू, आम्हा सर्वांचे रक्षण करा. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. तुमचे आशीर्वाद कायम आमच्यावरती ठेवा. अशा प्रकारे सर्व देवता आणि ऋषींनी भगवान शंकरांचा क्रोध कमी करण्यासाठी त्यांची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. सर्व देवतांनी महादेवांच्या चरणी लोटांगण घातले
आणि मग आमची ही पूर्ण स्तुती आणि विनवणी ऐकून भगवान शिव प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, हे ब्रह्मा, हे विष्णू, तुम्ही जे बोलता आहात ते मी नेहमी मान्य करतो. त्यामुळेच मी तुमच्या या विनंतीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी दक्षाचा यज्ञ नष्ट केलेला नाही. त्याचा यज्ञ नष्ट झाला कारण तो नेहमी इतरांचे वाईटच करत आला. इतरांबद्दल द्वेष करत होता. ज्याला इतरांचे वाईट करायचे असते त्याचेच वाईट होते. त्यामुळे कोणालाही त्रास होईल असे काहीही करू नये. तुमच्या प्रार्थनेमुळे मी तुम्हाला क्षमा केली आणि तुमच्या विनंतीचे पालन करून मी दक्षाला पुनर्जीवित करीत आहे. पण दक्षाचे मस्तक अग्नीमध्ये जळून गेले आहे. त्यामुळे त्याच्या मस्तकाच्या जागी शेळीचे मस्तक जोडावे लागेल. माझ्या गणांनी पराभूत केलेल्या देवतांचे सर्व अवयवही बरे होतील. भृगूंची दाढी शेळीसारखी होईल. असं बोलून भगवान शिव शांत झाले. त्यानंतर मी आणि विष्णूजींसह सर्व देवांनी भगवान शिवांचे आभार मानले आणि त्यानंतर देवर्षींसह भगवान शिवांना यज्ञामध्ये उपस्थित राहण्याचे आमंत्रण देऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो जिथे दक्षाने यज्ञ सुरू केला होता. कनखल नावाच्या त्या यज्ञ क्षेत्रामध्ये भगवान शिवही आले. तेव्हा वीरभद्राने केलेला नाश त्यांनी पाहिला. अनेक देव, गंधर्व आणि दानव तिथे पडलेले होते. अनेकांना आपला प्राणत्याग करावा लागला. तेव्हा भगवान शिवांनी आपल्या पराक्रमी सेनापती वीरभद्राचे स्मरण केले. त्याचे स्मरण होताच वीरभद्र तेथे प्रकट झाला. त्याने भगवान शिवांना नमस्कार केला. तेव्हा भगवान शिव हसत म्हणाले, हे वीरभद्रा, तू अल्पावधीमध्ये संपूर्ण यज्ञ नष्ट करून देवांनाही शिक्षा केलीस. हे वीरभद्र, या यज्ञाचे आयोजन करणाऱ्या दक्षाला तू लवकरात लवकर माझ्या समोर आण. भगवान शिवांची आज्ञा मिळाल्यानंतर वीरभद्र दक्षाकडे गेला आणि त्याने दक्षाचे शरीर आणले, पण त्याला मस्तक नव्हते. दक्षाचे शरीर पाहून शिवजींनी वीरभद्राला विचारले की दक्षाचे शिर कुठे आहे. तेव्हा वीरभद्राने दक्षाचे मस्तक कापून यज्ञाच्या अग्नीमध्ये टाकल्याचे सांगितले. त्यानंतर भगवान शंकरांच्या आज्ञेनुसार बकरीचे मस्तक आणून दक्षाच्या धडाशी जोडले गेले. भगवान शिवांच्या कृपेने दक्षाच्या शरीराला ते पडताच तो जिवंत झाला. दक्षाच्या शरीरामध्ये प्राण आला आणि तो गाढ झोपेतून जागा झाल्यासारखा उठून बसला. जाग येताच त्याला समोर महादेव दिसले. दक्षाला आपल्या कन्येची आठवण झाली. त्याला खूप लज्जा वाटू लागली. त्यानंतर स्वतःची काळजी घेत तो करुणानिधान भगवान शिवांना म्हणाला, हे कल्याणमय महादेव, तुम्ही या जगाचा आरंभ आणि अंत आहात. या विश्वाच्या निर्मितीला तुम्हीच आहात. प्रत्येक जीव तुमच्यापासून उत्पन्न झाले आणि मी तुम्हाला अपशब्द बोललो. कृपया मला माफ करा. प्रभू, कृपया माझ्यावर आणि येथे असलेल्या उपस्थित सर्व लोकांवर प्रसन्न व्हा आणि आमची पूजा स्वीकारा. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, अशा प्रकारे भगवान शिवांची स्तुती केल्यावर दक्ष शांत झाला. तेव्हा श्रीहरी विष्णूंनी भगवान शिवांची खूप स्तुती केली आणि त्यानंतर मी महादेवांची खूप स्तुती केली. सर्व देवांची स्तुती ऐकून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांचा चेहरा तेजस्वी झाला. अशा प्रकारे सर्व देवतांची स्तुती ऐकून भगवान शिव अतिशय संतुष्ट झाले. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, अशा प्रकारे श्रीहरी मी त्यांनी आम्हा सर्वांकडे दयेने पाहिले आणि ते म्हणाले, प्रजापती दक्ष, मी तुम्हा सर्वांसोबत आनंदी आहे. मी सदैव माझ्या भक्तांच्याच अधीन असतो. भगवान शिवांचे हे शब्द ऐकून सर्व देवता, सर्व ऋषी, श्रेष्ठ विद्वान प्रसन्न झाले आणि दक्षानेही भगवानांची आज्ञा पाळली. सहकुटुंब भगवान शिवांच्या भक्तीमध्ये तो तल्लीन झाला. सर्व देव महादेवांची स्तुती करू लागले. तो शिवभक्तीमध्ये तल्लीन झाला आणि त्यांचेच भजन करू लागला. अशा प्रकारे जो कोणी शिवांची स्तुती आणि उपासना करतो, भगवान शिव त्याला आनंदाने सर्व वरदान देतात. त्यानंतर भक्तवत्सल भगवान शिवांची आज्ञा घेऊन प्रजापती दक्षाने आपला यज्ञ पुन्हा सुरू केला. त्या यज्ञामध्ये प्रथम भगवान शंकरांचा अंश दिला. सर्व देवांनाही त्यांचा न्याय वाटा देण्यात आला. दक्षाने यज्ञामध्ये उपस्थित असलेल्या सर्व ब्राह्मणांना आपल्या इच्छेनुसार दान केले. महादेवांची स्तुती करून दक्षाने यज्ञातील सर्व विधी भक्तिभावाने पार पाडले. अशा प्रकारे सर्व देव, ऋषी आणि ऋत्विज यांच्या मदतीने दक्षाचा यज्ञ सुखरूप
संपन्न झाला. त्यानंतर सर्व देव आणि ऋषी यांनी महादेवांना साष्टांग वंदन केले आणि आपापल्या निवासस्थानी ते गेले. तेथे उपस्थित असलेले इतर लोकही भगवान शिवांची आज्ञा घेऊन तिथून निघून गेले. मग मी आणि विष्णूंनी शिवपूजा करत आपापल्या लोकी निघून गेलो. दक्षिणे अनेक वेळा करुणानिधान भगवान शिवांची स्तुती केली आणि भगवान शिवांना खूप आदर दिला. तेव्हा तेही आनंदी झाले आणि आपले गण घेऊन कैलास पर्वतावर गेले. कैलास पर्वतावर पोहोचल्यावर शिवांना त्यांची प्रिय पत्नी देवी सतीची आठवण येऊ लागली. महादेवांनी त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी तिथे उपस्थित लोकांना सांगितल्या. त्यांच्या आठवणीने ते व्याकुळ झाले. हे नारद, मी तुला देवी सतीच्या अद्भुत आणि दिव्य चरित्राचे वर्णन केले. हे परम पावन कथा आनंद आणि मोक्ष देणारी आहे. हे कथा नक्कीच सर्व इच्छा पूर्ण करते. जो व्यक्ती ही कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला कीर्ती, स्वर्ग आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. जो व्यक्ती ही कथा भक्तिभावाने वाचतो किंवा ऐकतो त्याला त्याच्या सर्व सत्कर्माचे योग्य फळ मिळते. आणि श्रोते हो, याच बरोबर शिवमहापुराणातील रुद्रसंहितेतील हा द्वितीय खंड या ठिकाणी समाप्त होत आहे. आता उद्याच्या भागापासून आपण रुद्रसंहितेतील तृतीय खंडाला सुरुवात करूया. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये उर्वरित शिवकथेसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.